नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी शहरालगत असलेल्या लालगुडा गावात आलिशान घरात बनावट देशी दारूचा कारखाना मिळून आल्याने वनी शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत घरातून तयार झालेल्या देशी दारूच्या बाटल्या व दारू बनवण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे। त्यामुळे वनी शहरासह परिसरात बनावट दारू मिळत असल्याचे आता सिद्ध झाले असून अवैध दारू विक्रीचा गोरखधंदाही अनेक ठिकाणी सुरू आहे। उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी लालगुडा गावातील स्मशानभूमीजवळील एका दुमजली आलिशान घरात दुपारी धाड टाकली। त्यावेळी पथकाला घरातील लाकडी दिवाण व अलमारीमध्ये रुपेश संत्रा ब्रँडचे नकली स्टिकर लावलेल्या देशी दारूच्या 90 ml च्या तब्बल 36 पिशवीत भरलेल्या 3600 किंमत 1,62,000 रुपये मिळून आले। शिवाय घराला लागून असलेल्या टिनाच्या शेडमध्ये रिकाम्या बाटल्या, झाकण, प्लास्टिकचे ड्रम, काचेच्या बॉटल, 2 दुचाकी असा 2,73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच घराची झडती घेत असताना लाकडी दिवाणामध्ये एक इसम लपून असल्याचे आढळून आले। त्याला विचारपूस केली असता त्याने आपले नाव सूरज लोढे राहणार वेळाबाई असे सांगितले व हा कारखाना कोणाचा आहे असे विचारले असता त्याने श्याम भरत मेश्राम यांचा असल्याचे त्यांनी सांगितले। याची कुणकुण लागताच श्याम मेश्राम हा आपल्या कुटुंबासह पसार झाला असल्याची माहिती मिळत आहे। हा कारखाना अनेक दिवसापासून सुरू असल्याची माहिती आहे। एवढे दिवसापासून राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेत होता का, पोलीस प्रशासनाचे यावर लक्ष नव्हते का, असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे। सदरची कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक पांढरकवडा, BS बोढारे, भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक DS त्रिपाठी, उपनिरीक्षक SL बोढेवार, SM बुटले व भरारी पथक यवतमाळीतील उपनिरीक्षक DD वाडके व सहकाऱ्यांनी केली। आता या बनावट दारू तस्करीत अजून किती मासे अडकतात हे आता पुढील काही दिवसात कळणार आहे। मात्र वनी परिसरात अवैध आणि बनावट दारूचा महापूर सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी चिरीमिरीसाठी अनेक ठिकाणी कारवाई न करतात अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कमी झाला ना आमचं हे नाही का